नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पोलीस पाटील मुलाखत या संदर्भाबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। लक्षात ठेवा की आता बीडची पोलीस पाटील यांची मुलाखत होणार आहे आणि या मुलाखतीमध्ये मला याच्या अगोदर जो मी व्हिडिओ बनवलाय त्याच्यामध्ये ग्राम पोलीस अधिनियम 1967 जो आहे तर त्याबद्दलची माहिती घेतली। त्याच्यानंतर मुलाखतीला जाता जाता याच्या संदर्भाबद्दलची एक माहिती घेतलेली आहे। अशा टाईपचा एक व्हिडिओ मी बनवलाय आणि मला जे असं वाटलं की काही मुद्दे हे याच्यामध्ये राहून गेले, म्हणजे जसे की त्या ग्रामपंचायत अधिनियम मधले पोलीस पाटलांचे अधिकार कर्तव्य याच्यामध्ये जवळजवळ 17 कलमांबद्दलची सविस्तर चर्चा आपण त्या व्हिडिओमध्ये केलेली आहे। तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो, तुम्ही तो चॅनलच्या किंवा चॅनलच्या पेजला जाऊन तुम्ही ते पाहू शकता। परंतु बीड जिल्ह्यामधलं धरण असतील, त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं असतील ते म्हणजे त्या काळामध्ये असणारी धरणं, त्याच्यामध्ये साखर कारखाने, त्याच्यानंतरचं प्रशासकीय विभाग, आमदार आता सध्या असणारे आमदार खासदार, त्याच्यानंतरच्या नद्या त्या कुठं उगम पावत आहे त्याच्या उपनद्या, त्याच्यानंतरचे अरण्य किंवा अभयारण्य, मंदिरं याच्या संदर्भाबद्दलचं एक सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर हे पोलीस पाटील मुलाखत मार्गदर्शन बीड जिल्हा हे जे आहे तर याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे स्थानिक प्रशासन आणि भौगोलिक ज्ञान असणं आवश्यक आहे। आता ही यशस्वी मुलाखतीसाठीच्या एक प्रकारे विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना आपल्याकडून शुभेच्छा। आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमची निवड होण्यासाठी तुमचं स्थानिक ज्ञान आणि प्रामाणिकपणा हे तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे आणि ह्या शस्त्रांमध्ये जर सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की मुलाखतीत जर यश मिळवण्यासाठी आपल्याला गावाचा आणि जिल्ह्याचा इतिहास भूगोल हा तोंडपाठ असणं हे अनिवार्य आहे। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की आपण याची प्रशासकीय रचना कशा पद्धतीची आहे, म्हणजे बीड जिल्ह्याची प्रशासकीय ओळख जर आपण बघितली तर प्रशासकीय विभागामध्ये जर बघितलं की छत्रपती संभाजीनगर जो विभाग आहे प्रशासकीय त्या अंतर्गत बीड येतो। त्याच्यामध्ये याचं मुख्यालय कुठं आहे, बीड शहरामध्ये आहे। एकूण तालुके किती आहेत, 11 आहेत। या बीड जिल्ह्यामध्ये किती उपविभाग आहेत तर 5 विभाग आहेत, म्हणजे ही गोष्ट तुम्हाला माहीत असली पाहिजे। म्हणून मुलाखतीला जिल्ह्याची रचना विचारली जाण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे ते तुम्हाला माहीत असावं। सर्वात महत्त्वाचं प्रशासकीय विभाग, त्या प्रशासकीय विभाग कोणता आहे तर तो छत्रपती संभाजीनगर आहे। विभागीय मुख्यालय कुठं आहे तर बीड जिल्हा हा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर हा प्रशासकीय विभागाअंतर्गत येतो आणि या विभागात एकूण किती जिल्हे आहेत तर ते 8 जिल्हे आहेत। त्या 8 जिल्ह्यांमध्ये हा आपला बीड जिल्हा हा एक आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल। आता जिल्ह्याची सांख्यिकीय माहिती जर आपण बघितली गेली तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत, 11 तालुके आहेत। प्रशासकीय विभाग किती आहेत, 5 आहेत आणि जिल्हा मुख्यालय हे बीडमध्ये हे आहे असं आपल्याला उल्लेख करता येईल। आता सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की 5 विभाग जे आहेत, 5 विभाग कोणकोणते आहेत तर बीड, माजलगाव, परळी, पाटोदा आणि अंबेजोगाई। म्हणजे प्रशासकीय सोयीसाठी जिल्ह्याची या 5 विभागामध्ये ही विभागणी केली गेलेली आहे। हाही मुद्दा नीटपणे लक्षात ठेवा। तालुक्यांच्या यादी संदर्भाबद्दल जर आपण बघितलं तर बीड जे आहे ते जिल्ह्याचं मुख्यालय, गेवराई महत्त्वाचं कृषी केंद्र, माजलगाव हे धरण क्षेत्र म्हणून ओळखलं जातं। अशाच पद्धतीचं परळी वैजनाथ जे ज्योतिर्लिंग क्षेत्र म्हणून आहे, अंबेजोगाई योगेश्वरी देवीचं मंदिर हेच व्यापारिक केंद्र म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल। आष्टी ऐतिहासिक महत्त्व, पाटोदा निसर्गरम्य परिसर, धारूर किल्ले धारूर या किल्ल्यानुसार ओळखलं जातं। त्याच्यानंतर वडवणी हा नवनिर्मित तालुका आणि शिरूर कासार हे स्थानिक प्रशासकीय केंद्र म्हणून आपल्याला हा उल्लेख करता येईल। आता सगळ्यात लक्षात ठेवा की हा जो बीड जिल्हा आहे त्या बीड जिल्ह्यामध्ये जे उपविभाग आहेत त्या उपविभागामध्ये जसं आपण आता उल्लेख की 5 उपविभाग आहेत, त्या 5 उपविभागापैकी पहिला हा बीड आहे। या बीडमध्ये कोणते जिल्हे येतात तर बीड आणि शिरूर कासार हे 2 ह्या उपविभागामध्ये येतात आणि ह्या जिल्ह्याचं प्रशासकीय केंद्र हे बीड आहे। त्याच्यानंतर दुसरा उपविभाग कोणता आहे, माजलगाव आहे। हा माजलगाव या उपविभागामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, तालुके आहेत सॉरी, तर तालुके कोणते आहेत माजलगाव, धारूर आणि वडवणी। आणि धारूर किल्ल्याचा उपविभाग हा पर्यटनासाठी या उपविभागामधला महत्त्वाचा भाग म्हणून आपल्याला सांगता येईल। उपविभाग परळी हा जो आहे तर या परळी उपविभागात प्रामुख्यानं कोणत्या तालुक्याचा
परळी तालुक्याचा सहभाग येतो. हे धार्मिक आणि औद्योगिक केंद्र म्हणून ओळखलं जातं. परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर जे 12 ज्योतिर्लिंगापैकी जे आहे तर ते प्रसिद्ध आहे. आणि औष्णिक विद्युत केंद्र हे परळीमधलं सांगता येईल. उपविभाग पाटोदा हा 3 तालुक्याचा समावेश आहे. 3 तालुके कोणकोणते? पाटोदा, आष्टी आणि गेवराई, म्हणजे कपिलधारा धबधबा हा या भागांमधला प्रसिद्ध उपविभागातला आहे. आंबेजोगाई उपविभाग आहे. याच्यामध्ये तालुके आंबेजोगाई आणि केज हे आपल्याला उल्लेख करता येईल. याच्यामध्ये आंबेजोगाई हे मराठी साहित्याची काशी म्हणून हे देखील ओळखलं जातं. त्याच्यानंतर पोलीस पाटलाची मुख्य कार्य आणि कर्तृत्वाच्या संदर्भाबद्दल आपण याच्या अगोदरही पाहिलंय. गावात शांतता राखणं, गुन्ह्याची माहिती देणं ही प्राथमिक जबाबदारी ही पोलीस पाटलांची आहे. गुन्हे तपासात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पोलीस पाटील हा प्रशासनाला काय करत असतो? सहकार्य करत असतो. ग्राम माहिती, गावातल्या महत्त्वाच्या घटना, जन्म मृत्यूच्या नोंदी, अनोळखी व्यक्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवणं हे पोलीस पाटलांचं काम आहे. शासकीय गावातील जनता आणि पोलीस प्रशासन यांच्यामधला एक महत्त्वाचा दुवा म्हणून आपल्याला पोलीस पाटलांबद्दलचं ओळखता येते. या पोलीस पाटलांच्या बद्दलचा आपण डिटेल व्हिडिओ बनवलाय, तर ते तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता. त्याच्यानंतरचा आहे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा हा बीड जिल्ह्याच्या संदर्भाबद्दलचा आहे. तर परळी वैजनाथ 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचं स्थान म्हणून ओळखलं जातं. आंबेजोगाई, आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी आणि योगेश्वरी देवी मंदिर हे आपल्याला आंबेजोगाईबद्दलचा उल्लेख करता येईल. आता लक्षात घ्या की प्रशासकीय रचना जर आपण बघितली गेली, आता जे आपण 5 भागांमध्ये विभागणी केली गेली होती, बीड, माजलगाव, पाटोदा, आंबेजोगाई आणि परळी, याच्यामध्ये समाविष्ट तालुके कोणते होते? बीड उपविभागामध्ये बीड आणि शिरूर कासार, माजलगावमध्ये माजलगाव, धारूर आणि वडवणी, पाटोद्यामध्ये पाटोदा, आष्टी आणि गेवराई, आंबेजोगाईमध्ये आंबेजोगाई आणि केज, आणि परळीमध्ये फक्त परळीच तालुका हा त्याच्यामधला उपविभाग म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता भौगोलिक आढावा हा बीड जिल्ह्याच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस एक लक्षात ठेवा की याच्या प्रमुख नद्यांची यादी कोणकोणती आहे, याच्यामध्ये कोणकोणत्या नद्या आहेत. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा गोदावरी ही जिल्ह्याची उत्तर सीमा आहे. सिंदफणा ही सर्वात महत्त्वाची उपनदी. मांजरा जिल्ह्याची दक्षिण सीमा. बिंदुसरा बीड शहराची जीवनवाहिनी. तीना नैऋत्य सीमा निश्चिती. आणि कुंडलिका एक महत्त्वाची स्थानिक नदी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता नैसर्गिक जलविभाजनाच्या संदर्भाबद्दल जर आपण पाहिलं तर लक्षात ठेवा की बालाघाट डोंगर रंगामध्ये जिल्ह्याच्या मध्य भागातून जाणारा बालाघाट डोंगर रांग असल्यामुळं नद्यांचं एक प्रकारे काय झालं होतं? जलविभाजन झालंय. आणि उत्तरेकडील नद्या ह्या गोदावरीला मिळतात आणि दक्षिणेकडील नद्या ह्या मांजरा नदीला मिळतात. त्याच्यानंतरचं आहे गोदावरी नदी जी जिल्ह्याची मुख्य सीमा आहे, त्या संदर्भाबद्दल आपण पाहू. आता लक्षात ठेवा की गोदावरीचं वैशिष्ट्य काय नेमकं? तर बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहणारी ही नदी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. पण सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की औरंगाबाद पूर्वीचा औरंगाबाद, सध्याचा छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या जिल्ह्याच्या सरहदीवरून ही गोदावरी नदी ही वाहते. आणि जिल्ह्यातल्या अनेक लहान मोठ्या उपनद्या ह्या गोदावरी नदीलाच येऊन मिळतात. आता सगळ्यात महत्त्वाचं सिंदफणा नदी जी आहे, सिंदफणा नदी ही पाटोदा तालुक्यात उगम पावते. प्रवाह जिल्ह्याच्या मध्यातून पूर्वेकडे वाहतो. त्याच्यानंतर संगम कुठं आहे? माजलगाव येथे ही गोदावरीला सिंदफणा ही येऊन मिळते. म्हणजे सिंदफणा ही बीड जिल्ह्याच्या अंतर्गत जलवाहतूक सिंचनासाठीची एक महत्त्वाची आहे असा आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यानंतरचा आहे माजलगाव धरण प्रकल्प. सिंदफणा नदीवरच माजलगाव धरण हे बांधलंय आणि हे जिल्ह्याचं एक मुख्य सिंचन स्रोत म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आणि याच्यामध्ये या धरणाचं पाणी अनेक तालुक्यांनाही पुरवलं जातं. म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून सिंदफणा नदीवर सर्वात मोठं धरण कोणतं बांधलं तर ते माजलगावचं धरण म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यानंतरचं आहे बिंदुसरा नदी. याच्यामध्ये बिंदुसरा ही सिंदफणा नदीची काय उपनदी आहे आणि ही बीड शहराच्या मध्यातून ही नदी वाहते. बीड शहराला ऐतिहासिक काळापासून या नदीचं महत्त्व आहे. बिंदुसरा प्रकल्प जो बीडजवळ पाली या ठिकाणी वरच्या डोंगराकडे जात असताना आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतो. तिथं बिंदुसरा प्रकल्प म्हणून आपल्याला इथं ओळखता येईल. त्याच्यानंतर मांजरा आणि सीना नद्यांच्या संदर्भाबद्दल आपण पाहू. मांजरा नदी ही बीड जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून वाहते. ही नदी बालाघाट डोंगराच्या दक्षिण भागातील पावसाच्या पाणी वाहून येते आणि जिल्ह्याच्या दक्षिणेकडील शेती ही मांजरा नदीचं खोरे हे अत्यंत
सुपीक मानलं जातं. आता सीना नदी जी आहे याचा उगम कुठं आहे? पाटोदा तालुक्यात उगम पावते. सीमा जिल्ह्याच्या नैऋत्य सीमेवर आहे. ही नदी अहमदनगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर काही अंतरावर वाहते. आता त्याच्यानंतर इतर ज्या उपनद्या आहेत त्या उपनद्यांमध्ये तुम्ही लक्षात ठेवा, रेणा नदी ही जिल्ह्यातली एक स्थानिक उपनदी आहे. वान नदी पूर्वेकडील भागात प्रवाहित होणारी नदी आहे. कुंडलिका ही स्थानिक सिंचनासाठी महत्त्वाची आहे. म्हणजे लहान नद्या स्थानिक पातळीवरून जलसंधारण आणि शेतीसाठी ह्या महत्त्वाच्या ठरतात. म्हणून ह्या लक्षात ठेवा की आपण जे मेन मुद्दे जे पाहिले ह्या नद्या ह्या त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला असावी. म्हणजे लक्षात ठेवा, गोदावरी उत्तर सीमा आहे, सिंदपना बीड जिल्ह्याच्या मध्य भागात, बिंदुसरा बीड शहरात, मांजरा दक्षिण सीमा, सीना नैऋत्य सीमा म्हणून आपल्याला याच्यामध्ये ओळखता येईल. म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की सर्वात महत्त्वाची उपनदी सिंदफणा उपनदी, बीड शहरातून वाहणारी नदी बिंदुसरा नदी, जलविभाजक म्हणजे बालाघाट डोंगररांग मध्य बीड, पाटोदा तालुक्यातून उगम पावणारी सिंदफणा आणि सीना, आणि संगम स्थळावर म्हणजे सिंदफणा नदी माजलगाव येथे गोदावरीला येऊन मिळते. नदी प्रणालीचं विभाजनामध्ये जर बघितलं तर गोदावरीचं खोरं हे 65% आणि मांजरा नदीचं खोरं हे 35% आहे. म्हणजे या अनुषंगानं म्हणजे बीड जिल्ह्याचा मोठा भाग हा गोदावरी नदीच्या खोऱ्यात उत्तरेकडे येतो आणि दक्षिण भाग हा मांजरा नदीच्या खोऱ्यात येतो. हा एक भाग तुम्ही नीटपणे लक्षात ठेवा. आता जिल्ह्याच्या सीमा आणि त्याच्या नद्या या संदर्भाबद्दलची माहिती पाहू तर एक मुख्य सीमा नद्या ज्या आहेत तर गोदावरी, मांजरा, सीना आणि वान या नद्या आहेत. याच्यामध्ये बीड जिल्ह्याच्या नैसर्गिक सीमा ह्या प्रामुख्याने ह्या नद्यांनीच सीमित केल्यात. हा एक उल्लेख करता येईल. जे बिंदुसरा धरण आहे हे धरण बीड शहराला पिण्याचं पाणी पुरवठ्यासाठी मुख्य स्रोत म्हणून सांगता येईल. हे पालीजवळ जे गाव आहे तिथं स्थित आहे आणि बीड शहराचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी मदत झाली असा एक उल्लेख आपल्याला त्याच्याबद्दलचा करता येईल. म्हणजे थोडक्यात काय तर बीड जिल्ह्याची नदी प्रणाली ही प्रामुख्याने कशावर आधारित आहे? पावसावर आधारित आहे. सिंदपना गोदावरी या जिल्ह्याच्या कृषी अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. बालाघाट डोंगरामधून नद्यांचं होणारं उत्तर दक्षिण विभाजन हे सर्वात महत्त्वाचं एक भौगोलिक वैशिष्ट्य म्हणून आपल्याला याबद्दलचा उल्लेख करता येईल. आता बीड जिल्ह्यामधल्या नद्या आणि त्यांचे जे असणारे प्रमुख संगम आहेत तर त्या संदर्भाबद्दलची माहिती पाहू. आता लक्षात ठेवा की बीड जिल्हा हा गोदावरी नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे. जिल्ह्याची प्राकृतिक रचना ही नद्यांच्या प्रवाहावर एक मोठा परिणाम करते. आता बालाघाट डोंगररांगा हे जिल्ह्यातल्या नद्यांचं एक मुख्य उगमस्थान म्हणून सांगता येईल. म्हणजे आपण प्रमुख नद्या आणि त्यांचा संगम याचा एक आपण यामध्ये अभ्यास करू. यात सर्वात महत्त्वाचं बिंदुसरा सिंदपना संगम, सिंदफणा गोदावरी संगम, रेणा मांजरा संगम हे महत्त्वाचे तथ्य म्हणून आपल्याला ओळखता येतील. याची भौगोलिक पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर बीड जिल्ह्याच्या मध्यातून बालाघाटच्या डोंगर रांगा जातात. या रांगामुळं दक्षिण उत्तर असे दोन भाग पडतात. उत्तरेकडल्या नद्या गोदावरीला, दक्षिणेकडच्या नद्या ह्या मांजरा नदीला मिळतात. हे आपण आता याच्या अगोदर पाहिलंय. सीमावर्ती नद्यांमध्ये उत्तर सीमा गोदावरी नदी, दक्षिण सीमा ही मांजरा नदी हे एक आपल्याला सांगता येईल. म्हणजे गोदावरी बीडच्या उत्तरेकडील नैसर्गिक सीमा ही निश्चित करते. हा एक मुद्दा नीटपणे लक्षात ठेवा. आता मूळ मुद्द्याकडे येऊ, तो म्हणजे नद्यांचा असणारा जो संगम आहे. तर त्यामध्ये बिंदुसरा आणि सिंदपनाचा संगम जो आहे तो बीड जिल्ह्यातून वाहणारी बिंदुसरा नदी पुढे जाऊन सिंदपना नदीला मिळते. म्हणजे हे संगम बीड शहराच्या जवळ स्थानिक पातळीवर एक साधारणतः 10 किलोमीटर अंतरावर त्यांचा संगम होतोय. हा एक उल्लेख आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल. म्हणजे जसा आता उल्लेख केला की बिंदुसरा आणि सिंदपना बीड शहराच्या उत्तरेस साधारणतः 10 किमी अंतरावर हा संगम जिल्ह्याच्या मध्य आणि उत्तर भागात होतो आणि पाणी सिंचनासाठी आणि भूजल पुनर्भरणासाठी हे उपयुक्त ठरतं. सिंदफणा आणि गोदावरी संगम जिल्ह्याच्या सिंदफणा ही महत्त्वाची नदी आहे. हा संगम जिल्ह्याच्या ईशान्य कोपऱ्यात हा होतो. यामध्ये लक्षात ठेवा की दक्षिण खोऱ्यामध्ये संगम जो आहे तर ते रेणा नदी आणि मांजरा नदी हे बीड आणि लातूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात विशेषतः रेणा नदी लातूरच्या रेणापूर तालुक्यातून वाहते. म्हणून रेणा कोणत्या नदीची उपनदी आहे तर ती मांजरा नदीची आहे आणि रेणा नदी मांजरा नदीला मिळाल्यानंतर मांजरा नदी ही कुणीकडे प्रवास करते
तर ती लातूरकडे प्रवास करते असा एक उल्लेख करता येईल. आता संगम स्थानाचं महत्त्व जर बघितलं गेलं तर त्या संगम स्थानामुळे काय होतं की अनेक स्थानं ही त्या ठिकाणी नदींचा संगम असतो ती पवित्र स्थानं मानली जातात. तिथं मंदिरं तयार होतात. संगमामुळे गाळाचा संचय होऊन जमीन ही सुपीक होते आणि नगर विकासामध्ये पाण्याची उपलब्ध असल्यामुळे संगमाजवळच काय होतात वस्त्या वाढतात. हा एक उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की नदी प्रणालीचा प्रवाह मार्गामध्ये जर बघितलं गेलं बिंदुसरा, उगम बालाघाट, सिंदफणा, उगम संगम बीड उत्तरमध्ये आणि गोदावरीचा अंतिम संगम आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे बिंदुसरा नदी सिंदफणा नदीची उपनदी आणि सिंदफणा गोदावरीची उपनदी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता परीक्षाभिमुख सांख्यिकीय जर दृष्टिकोनातून जर बघितलं गेलं तर गोदावरी साधारणतः 1465 किलोमीटर, सिंदफणा 122 किलोमीटर, मांजरा हे साधारणतः 724 किलोमीटर आणि बिंदुसरा ही 40 किलोमीटर अशा एक आपल्याला उल्लेख करता येईल. आता गोदावरीचं खोरं हे साधारणतः 70%, मांजराचं खोरं हे साधारणतः मांजरा किंवा कृष्णा उपखोरं 30% हे बीड जिल्ह्याचा मोठा एक भाग म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता संगम आणि तक्ता जर बघितला की बिंदुसरा आणि सिंदफणा बीड शहराच्या उत्तरेला 10 किलोमीटर, सिंदफणा गोदावरी जिल्ह्याच्या ईशान्य सीमेवर, रेणा मांजरा हे बीड लातूर सीमांवर आणि कुंडलिका सिंदफणा जिल्ह्याच्या स्थानिक ठिकाणी हा यांचा संगम होतोय असा उल्लेख करता येईल. महत्वाचा जर उगम लक्षात ठेवला तर मांजरा म्हणजे बिंदुसरा मांजरा या दोन्ही नद्या बालाघाट डोंगरातून उगम पावतात. प्रवाहामध्ये जर बघितलं की सिंदफणा पूर्वेकडे वाहते तर मांजरा सुरुवातीला दक्षिणेकडे आणि नंतर पूर्वेकडे वाहते. जोड्या लावा प्रकाराच्या संदर्भाबद्दलचा हा एक प्रश्न किंवा तुम्हाला मुलाखतीला ज्यावेळेस विचारलं जाईल तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असाव्या. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यातली प्रमुख धरणं कोणकोणती आहेत या धरणाच्या संदर्भाबद्दल जर आपण बघितलं गेलं तर बीड जिल्हा हा मराठवाड्यातला एक प्रमुख जिल्हा असून विशेषतः सिंदफणा, मांजरा आणि बिंदुसरा या नद्यांवर ही धरणं बांधली जातात. ही धरणं केवळ सिंचनासाठी नाही तर जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की धरणं आणि त्यांच्या महत्त्वाबद्दल जर बघितलं की सिंचन हे कृषी क्षेत्राला एक पाणी पुरवठ्याचं साधन आहे आणि पाणी पुरवठ्यामध्ये बीड, अंबेजोगाई आणि माजलगाव सारख्या शहरांची पाण्याची गरज या धरणांनी भागवली. बिंदुसरा आणि माजलगाव धरणं ही लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखली जातात. यामध्ये लक्षात ठेवा की प्रमुख धरणाची जर भूमिका बघितली माजलगाव धरण, सिंदफणा नदी, बिंदुसरा धरण, बिंदुसरा नदी, मेहकरी धरण, मेहकरी नदी, मांजरा धरण, मांजरा नदी, वान धरण, दोनपूर, वान नदी, जायकवाडी धरण जे मराठवाड्याची जीवनवाहिनी आहे जे पैठणला आहे तर त्या संदर्भाबद्दलचं. आता जायकवाडी धरणाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर हे धरण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की कोणत्या नदीवर आहे, गोदावरी नदीवर आहे. ते कुठं बांधलंय, पैठणला बांधलंय. पण हे जरी छत्रपती संभाजीनगरला जरी असलं तरी बीड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागाला अर्थव्यवस्थेला एक अधिक फायदा देण्याची भूमिका ही या गोदावरी नदीने घेतली. आणि बीड जिल्ह्यातला गेवराई आणि माजलगाव तालुक्यातल्या अनेक गावं ही या गोदावरीनं लाभ क्षेत्रामध्ये येतात. म्हणून याच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की या म्हणजे जे गोदावरीचं जे धरण पैठणला बांधलं जायकवाडी त्याच्या जलाशयाला काय म्हटलं जातंय तर ते नाथसागर असं म्हटलं जातं. जायकवाडीचा होणारा बीडला लाभ जो आहे त्यामध्ये सिंचनामध्ये गेवराई तालुक्यातले शेकडो हेक्टर जमीन ही ओलिताखाली येते. मत्स्यपालनामध्ये स्थानिक कोळी बांधवांनी रोजगाराची संधी निर्माण झाली. भूजल पातळीमध्ये धरणाच्या भूजल पातळीचे वाढण्यामध्ये एक प्रकारे ह्या धरणामुळे मदत झाली. माजलगाव धरण जे आहे ते सिंदफणा नदीवरचं सर्वात मोठं धरण म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. जसं आता उल्लेख केला की हे जायकवाडी प्रकल्पाचाच एक भाग मानलं जातं कारण जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून या धरणाला माजलगाव धरणाला पाणी सोडलं जातं. म्हणून या धरणाचं पाणी माजलगाव आणि धारूर तालुक्यातील शेतीसाठी हे वापरलं जातं. पर्यटन आणि मासेमारीमध्ये जर बघितलं गेलं तर माजलगाव धरण हे जिल्ह्यातलं एकमेव पर्यटन क्षेत्र म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आणि मासेमारी जर बघितली तर गोड्या पाण्यातील मासे हे माजलगाव धरणातले प्रसिद्ध म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. मांजरा धरण जे आहे हे केज तालुक्यातलं महत्त्वपूर्ण धरण म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. हे धरण केज तालुक्यातील धनेगाव या ठिकाणी मांजरा नदीवर बांधलंय. बीड आणि लातूर जिल्ह्यातल्या सीमेवर असल्यामुळं दोन्ही जिल्ह्याचा याचा फायदा होतो आणि लातूर शहराची तहान भागवण्यासाठीचं
एक महत्त्वाचा भाग म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. मांजरा नदी आणि सिंचन यामध्ये नदीचं उगमस्थान पाटोदा तालुक्यातील बालाघाट डोंगर रांगात या धरणामुळं केज आणि आंबेजोगाई भागात ऊसाचं उत्पादन हे वाढलंय. साठा हा एक मोठा प्रकल्प म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर बिंदुसरा धरण ही बीड शहराची जीवनवाहिनी. हे धरण बीडपासून साधारणतः उस्मानाबादकडे जात असताना 10 किलोमीटर अंतरावर जे आहे, तर त्या ठिकाणी हे धरण बांधलं गेलंय आणि पिण्याचं पाणी पुरवठ्यासाठी बीडला हे महत्त्वाचं धरण म्हणून उल्लेख केला आहे. म्हणजे कपिलधार आणि बिंदुसरा यामध्ये बिंदुसार धरणाचा ओव्हरफ्लो झाल्यानंतर तिथं जे तयार होणारं जे दृश्य आहे तर ते पर्यटकांना आकर्षित करतं. बीड जिल्ह्यातील स्थानिक सहलीसाठीचे एक नंबरचं एक क्रमांकाचं सहलीचं ठिकाण म्हणून मानलं जातं. वान आणि मेहकरी धरण यामध्ये वान धरण हे 2 पूर आंबेजोगाई वान नदी म्हणजे या अर्थाने की आंबेजोगाई शहरासाठी पाणी पुरवठा आणि स्थानिक सिंचन म्हणून उल्लेख करता येईल. मेहकरी धरण हे आष्टी तालुक्यातल्या मेहकरी नदीवर हे बांधलं गेलं, हा एक उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे एक म्हणजे धरण कुठलं आहे माजलगाव, म्हणजे याच्यामध्ये तर हे नदी कोणत्या नदीवर सिंदफणा हे कोणत्या ठिकाणी माजलगाव. मांजरा नदी जी आहे तर ती केजमध्ये धनेगाव, बिंदुसरा बीडमध्ये, वान नदी आंबेजोगाई, मेहकरी नदी आष्टी या ठिकाणी असा एक उल्लेख आपल्याला करता येईल. जलसाठवणूक आणि याच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की माजलगावचं धरण मोठा प्रकल्प, मांजरा जे आहे तर ते मोठा प्रकल्प आहे, बिंदुसरा मध्यम प्रकल्प आणि मेहकरी हा लघु प्रकल्प पाणी साठ्या संदर्भाबद्दलचा आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर परीक्षेसाठी महत्त्वाचा हा भाग लक्षात ठेवा. मांजरा नदी ही गोदावरीच्या उजव्या बाजूची प्रमुख उपनदी म्हणून उल्लेख करता येईल. सिंदफणा नदी ही बालाघाट डोंगररांगाच्या उत्तरावर उगम पावते. 2 पूर धरण हे आंबेजोगाईची जीवनवाहिनी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल आणि बीड जिल्ह्यातून एकूण 2 मोठे प्रकल्प माजलगाव आणि मांजरा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. बीड जिल्ह्याच्या भूगोलाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की मराठवाडा विभागामध्ये एक प्रकारे बीड जिल्हा हा केंद्रस्थानी आहे. गोदावरी आणि मांजरा नद्या ह्या नद्याच्या खोऱ्यात म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रशासकीय विभाग. तर प्रशासकीय विभागामध्ये बीड जिल्हा जो आहे तर तो छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात येतो. जिल्ह्याचं मुख्यालय कुठं आहे तर ते बीडमध्ये आहे. एकूण तालुके किती आहेत तर 11 आहेत. बीड, गेवराई, माजलगाव, पाटोदा, आष्टी, शिरूर, कासार, केज, आंबेजोगाई, परळी वैजनाथ, धारूर आणि वडवणी हा तालुक्यांचा समावेश म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे लगतचे जिल्हे एका दृष्टिक्षेपामध्ये जर बघितलं गेलं तर उत्तरेला छत्रपती संभाजीनगर आणि जालना, पूर्वेला परभणी आणि लातूर, दक्षिणेला धाराशिव उस्मानाबाद पूर्वीचं, पश्चिमेला अहमदनगर आत्ताचं अहिल्यानगर. त्याच्यानंतरचं जिल्ह्याच्या सीमा आणि नकाशामध्ये जर बघितलं गेलं तर उत्तरेला संभाजीनगर जालना, पूर्वेला परभणी लातूर, दक्षिणेला धाराशिव, पश्चिमेला अहमदनगर अर्थात अहिल्यानगर म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता त्याच्यानंतर बीडच्या उत्तरेला छत्रपती संभाजीनगरची सीमा आहे. याच्यामध्ये जालन्यामध्ये जर बघितलं गेलं तर विशेषतः छत्रपती संभाजीनगर सोबतच जालना जिल्ह्याची देखील सीमा आहे. गेवराई आणि माजलगाव हे तालुके या जिल्ह्याला लागून आहेत. गोदावरी नदीचा प्रवाह हा या सीमा भागातूनच जातो असा उल्लेख करता येईल. परभणीमध्ये जर बघितलं गेलं तर विशेषतः बीडच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे तर परभणी जिल्ह्याची सीमा येते. माजलगाव, परळी वैजनाथ हे तालुके परभणी जिल्ह्याला लागून आहेत आणि परळी येथील औष्णिक विद्युत केंद्र आणि परभणीचा सीमा भाग हा व्यापारासाठी म्हणून महत्त्वाचा मानला जातो. लातूरमध्ये विषय जर बघितलं गेलं तर पूर्वेस परभणी सोबत लातूर जिल्ह्याची देखील सीमा ही बीडला लागून आहे. आंबेजोगाई हा महत्त्वाचा तालुका लातूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे आणि आंबेजोगाई ही मराठवाड्याचा सांस्कृतिक राजधानी म्हणून त्याचा उल्लेख केला जातोय. त्याच्यानंतर बीडच्या दक्षिणेला धाराशिव आहे. याची सीमा आहे. पाटोदा, केज, आंबेजोगाई या तालुक्यांचा काही भाग हा काय धाराशिवला लागून आहे. मांजरा नदी या जिल्ह्याच्या सीमा भागांमधून जाते. अहिल्यानगरचा व पूर्वीचा अहमदनगर हा जिल्ह्याची मोठी सीमा ही आष्टी आणि पाटोदा तालुक्यामध्ये नुसार लागते आणि हे तालुका एक दुष्काळी पट्टा म्हणून ओळखलं जातं. गोदावरी नदी जी बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते ती बीडला आणि छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यातून वेगळं करते. माजलगाव धरण ह्या गोदावरी नदीच्या उपनदीवर अर्थात सिंदफणा नदीवर आहे. त्याच्याबद्दल आपण पाहिलंय. तर त्याच्यानंतर मांजरा नदी ही बीड जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून बीड आणि धाराशिव जिल्ह्याची एक नैसर्गिक सीमा
ही ठरवते. मांजरा नदीचा उगम हा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील डोंगर रंगात होतो, हा उल्लेख करता येईल. बालाघाट रंगामध्ये बालाघाटाच्या पठारावर वसलेला हा बीड जिल्हा आहे आणि या बालाघाट डोंगराचे दोन नैसर्गिक भाग होतात, एक म्हणजे गंगथडी आणि दुसरं म्हणजे बालाघाट पठार म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा की दिशा तालुका आणि लगतचा जिल्हा उत्तरेला म्हणजे कोणता आहे तर गेवराई छत्रपती संभाजीनगर जालना, उत्तरेला माजलगाव जालना परभणी आणि उत्तरेला वडवणी मध्यवर्ती भाग म्हणून आपल्याला लक्षात ठेवता येईल. त्याच्यानंतरचा आहे पश्चिमेला आष्टी शिरूर, हे अहमदनगर लगतचा जिल्हा. त्याच्यानंतर पश्चिम दक्षिणेला तालुक्यामध्ये बीडमध्ये अहमदनगर धाराशिव आणि केज आंबेजोगाई धाराशिव लातूरचा लगतचा भाग म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता सीमावर्ती तालुक्यामध्ये पूर्वेकडे जर बघितले की परळी वैजनाथ तालुका हा जिल्ह्याच्या ईशान्य कोपऱ्यात असून परभणी लातूर दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर आणि आंबेजोगाई तालुका लातूर जिल्ह्याच्या मोठ्या प्रमाणावर जोडला गेला असा एक उल्लेख करता येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे दळणवळण आणि सीमाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं की हायवे कोणता जातो, पूर्वीचा 211 सध्याचा 52 हा मार्ग जो धुळे सोलापूर किंवा सोलापूर धुळे हा महामार्ग जो आहे हा बीड जिल्ह्याच्या मध्यातून जातो आणि छत्रपती संभाजीनगर आणि दक्षिणेला धाराशिवला जोडतो, हा एक आपल्याला उल्लेख करता येईल. फक्त इथं मुद्दा हा लक्षात ठेवा की पूर्वी 211 होता, आता 52 आहे नॅशनल हायवे. त्याच्यानंतरचा आहे ऐतिहासिक सीमाच्या संदर्भाबद्दलचं. पूर्वी बीड जिल्हा हा हैदराबाद संस्थानाचा भाग होता. लगतच्या जिल्ह्यात नावामध्ये बदल जसे की औरंगाबाद आता सध्याचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद पूर्वीचं उस्मानाबाद सध्याचं धाराशिव ही हैदराबादच्या ह्याच्यामध्ये निजामाच्या प्रशासकीय रचनेमध्ये होते, एक उल्लेख करता येईल. आता जिल्हा प्रशासनाची रचनेमध्ये जर बघितलं की जिल्हाधिकार्यालय बीड उपविभागीय कार्यालयामध्ये 5 विभाग आणि तहसील कार्यालय किती आहेत 11 आहेत असा एक उल्लेख करता येईल. आता बीड जिल्हा हा मराठवाडा विभागाच्या काय तर केंद्रस्थानी आहे. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, मराठवाड्याच्या केंद्रस्थानी कोणता जिल्हा आहे तर तो बीड जिल्हा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता ही महत्त्वाचं तथ्य जर बघितलं की 10,693 चौरस किलोमीटर हा भूभाग आहे. साक्षरता ही 76.99, 2011च्या जनगणनेनुसार पर्जन्यमान 666 मिलीमीटर पाऊस पडतो. नद्या गोदावरी, मांजरा, सिंधुपणा आणि बिंदुसरा ह्या मुख्य नद्या म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर नायगाव मयूर अभयारण्य, आता याच्यामध्ये राष्ट्रीय अभयारण्य किंवा इतर जे आहे तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की इथं नायगावला फक्त मयूर अभयारण्य म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. बीड जिल्ह्यातला वन्यजीव संरक्षित क्षेत्र म्हणून नायगाव मयूर अभयारण्य म्हणून ओळखलं जातं. म्हणजे मोरांच्या संवर्धनासाठी हे अभयारण्य म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. दुसरं लक्षात ठेवा की नायगाव मयूर अभयारण्य जे आहे याचा उद्देश मोर आणि इतर तृणभक्षक प्राण्यांचं संरक्षण करणं हा याचा उद्देश आहे. ओळख काय तर मोरांचं नंदनवन म्हणून आपल्याला उल्लेख केला जातो. राज्य संरक्षित वन्यजीव क्षेत्र म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. ती स्थापना आणि क्षेत्रफळ हे कधी लागू झालं तर 1994 मध्ये अधिकृत स्थापना झाली. 29.89 चौरस किमी एवढं क्षेत्रफळ हे या अभयारण्याचं आहे. आता पाटोदा तालुक्यामध्ये हा भाग आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातलं हे अभयारण्य वसलेलं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतरचा आहे अभयारण्य निर्मितीचा प्रवास जर बघितला तर 1980च्या दशकामध्ये मोरांच्या संख्येची नोंद झाली. 1990ला संवर्धनाची गरज ओळखली. 1994ला अधिकृत घोषणा केली आणि आज ते महत्त्वाचं पर्यटन स्थळ म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता हे अभयारण्य वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या अंतर्गत मोरांच्या शिकारीवर बंदी असून कायद्यानुसार ही कठोर शिक्षा केली जाते. नैसर्गिक अधिवासाच्या संदर्भाबद्दल जर बघितली कोरडी आणि पानझडी वन ही बीड जिल्ह्यामध्ये आहेत. म्हणजे अभयारण्याच्या पर्यावरणावर उष्णकटिबंधीय कोरडी पानझडी वन असल्यामुळं उन्हाळ्यात झाडांची पानं गळतात, ज्यामुळे येथील दृश्यात ऋतूनुसार हा बदल होतो. इथल्या काटेरी झुडपं आणि वनसंपदाबद्दल जर बघितलं गेलं तर वनस्पतीमध्ये प्रामुख्यानं काटेरी झुडपं आढळतात. बाबूळ, खैर ही कमी पावसाच्या प्रदेशातले वनस्पती ह्या आपल्याला दिसतात. याच्यामध्ये माळरान आणि टेकड्यामध्ये जर बघितले गवताळ प्रदेश, काळवीट, लहान मांसाहारी प्राण्यांचा अधिवास हा या भागांमध्ये दिसून येतो. त्याच्यानंतरचं आहे नैसर्गिक अन्नसाखळी ही जवळजवळ 100% ही या ठिकाणी जपली जाते.
प्राणी आणि पक्षी वैभवाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं तर मुख्य आकर्षण काय तर तो मोर आहे आणि भारताच्या राष्ट्रीय पक्षी त्याच्या नैसर्गिक रूपात हा इथं पाहायला मिळतो. पावसाळ्यामध्ये मोरांचा नृत्याविष्कार हा आपल्याला या भागांमध्ये आढळतो. लांडगे जे आहेत तर इथला अन्न साखळीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून इथं त्यांचं वास्तव्य आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. त्याच्यानंतर काळवीट आहे किंवा इतर तृणभक्षक जे आहेत तर ते आहेत. कोल्हे, माळरानावरील चप्पळ वन्यजीव प्राणी किंवा रानमांजरी जे आहेत तर त्या देखील या भागांमध्ये आढळतात. स्थानिक स्थलांतरित हिवाळ्यामध्ये स्थलांतरित पक्षी देखील या भागांमध्ये येतात. त्याच्यामध्ये पक्षी निरीक्षण हे दुर्बिणीजवळून किंवा वन्यजीव फोटोग्राफी, पक्षी प्रजाती अभ्यास करणारे लोक हे या पक्षी निरीक्षणाची संधी म्हणून इथे येतात. पर्यटनासंदर्भाबद्दलची माहिती जर आपण बघितली गेली ती जून ते सप्टेंबरच्या काळामध्ये ज्यावेळेस पाऊस असतो त्यावेळेस हा भाग इथल्या टेकड्या हा निसर्गाचा एक शालू नेसलेल्या आपल्याला दिसतात. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की राष्ट्रीय उद्यानाबाबतची वस्तुस्थिती जर बघितली गेली तर बीड जिल्ह्याच्या संदर्भाबद्दलचं राष्ट्रीय उद्यान एकही नाही. म्हणजे अनेकदा गोंधळ करण्यासाठी बीडमधील राष्ट्रीय उद्यान कोणते असा प्रश्न विचारला जातो. तर राष्ट्रीय उद्यान हे बीड जिल्ह्यामध्ये नाही हा महत्त्वाचा भाग लक्षात ठेवा. जिल्ह्यातले साखर कारखान्याच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस जिल्ह्याची औद्योगिक स्थिती पाहता आर्थिक विकासामध्ये साखर कारखान्यांचा एक भाग आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे प्रमुख उद्योग साखर कारखानदारी रोजगाराचं एक मुख्य साधन म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. साखर कारखान्यांची संख्या साधारणतः 8 ते 10च्या दरम्यान हे साखर कारखाने आहेत. त्यामध्ये सहकार क्षेत्राचे आणि खाजगी कारखान्यांची संख्या देखील या भागांमध्ये आपल्याला आढळून येते. याच्यामध्ये अर्थव्यवस्था म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून आपल्याला साखर व्यवस्थेकडे पाहता येईल. याच्यामध्ये तालुकानिहाय जर बघितलं गेलं तर सर्वात जुना वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. हे परळी वैजनाथ या ठिकाणी या जिल्ह्यातला सर्वात जुना आणि महत्त्वाचा कारखाना म्हणून उल्लेख केला जातो. परळीच्या राजकीय आणि औद्योगिक विकासात या कारखान्याचा मोठा वाटा आहे. म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे एक प्रकारचा आधारवड म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. दुसरा आहे जय भवानी सहकारी साखर कारखाना हा गेवराईचा आहे. यामध्ये हा सहकारी क्षेत्रातील मोठा प्रकल्प म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. हजारो स्थानिक कामगार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून दिला जातो. त्याच्यानंतर आंबा सहकारी साखर कारखाना हा अंबेजोगाईतील महत्त्वाचा साखर कारखाना म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यानंतरचा आहे कडा सहकारी साखर कारखाना हा बीड जिल्ह्यातल्या पश्चिम भागामधल्या आष्टी तालुक्यात हा उल्लेख करता येईल. त्याच्यानंतरचा आहे माजलगाव सहकारी साखर कारखाना माजलगाव धरण प्रकल्पामुळं हा उपलब्ध झालाय. हा कारखाना नफ्यात चालणारा म्हणून मानला जातो. त्यानंतर सुंदरराव सोळंके यांच्या नावाने सुंदरराव सोळंके सहकारी कारखाना म्हणून आपला उल्लेख करता येईल. म्हणजे सहकार महर्षी सुंदरराव सोळंके यांच्या नावाने हा कारखाना आदर्श सहकारी तत्वावर चालवलेला कारखाना म्हणून उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर साखरेसोबतच उपपदार्थांच्या निर्मितीवर भर दिला जातो. ही एक या कारखान्याची एक आर्थिक भक्कम बाजू म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. विखे पाटील साखर कारखाना जर आपण पाहिलं तर विशेषतः केज तालुक्यामध्ये विखे पाटील जे आहेत तर त्यांनी केज तालुक्यात एकाच वेळी सहकारी आणि खाजगी या दोन्ही प्रकारचे कारखाने इथं सुरू झाल्याचा उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर येडेश्वरी ॲग्रो प्रोडक्ट्स हा केजमध्ये आहे, खाजगी क्षेत्रातला हा एक अग्रगण्य म्हणून उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर गजानन सहकारी साखर कारखाना आहे तो बीड शहराच्या नजीकचा हा कारखाना म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. वाहतूक खर्च कमी असल्यानं शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळण्याची मदत ही या कारखान्यातून होत आहे. त्यानंतर सीताराम महाराज कारखाना जे खार्डीला जे आहे तर एक धार्मिक परंपरेचा आदर ठेवत या कारखान्याचं नाव दिलंय. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासाला एक प्रकारची गती मिळते. सहकार चळवळ आणि राजकीय भाग जर बघितला गेला तर बीड जिल्ह्यात साखर कारखान्याचे एक औद्योगिक प्रकल्प हे राजकीय क्षेत्राचं केंद्र देखील आहेत. त्याच्यानंतर या जिल्ह्यातले दिग्गज नेत्यांनी सहकार चळवळीतून आपलं स्थान निर्माण केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. या सहकारी तत्व काय होतं तर एक सभासद एक मत या मूल्याची जपणूक या भागांमध्ये केली गेली. त्याच्यानंतर आहे इथेनॉल आणि उपपदार्थांची निर्मिती देखील या कारखान्यांमध्ये केली जाते. ज्याच्यामध्ये की पेट्रोलच्या मिश्रणामध्ये इथेनॉलची निर्मिती केली जाते. यामुळे कारखान्यांना एक अतिरिक्त उत्पादन हा मिळण्याचा एक भाग सांगता येईल. दुसरं मळीपासून सेंद्रिय खताची निर्मिती करून शेतकऱ्याला स्वस्त दरामध्ये ती उपलब्ध करून दिली जाते. हे एक आपल्याला उपपदार्थांच्या निर्मितीबद्दल सांगता येईल. आव्हानं जर बघितली गेली तर अनेकदा दुष्काळाचा सामना करणारा जिल्हा म्हणून उल्लेखला जातो. पाणी टंचाई उत्पादनावर परिणाम होतो आणि ठिबक सिंचनाचा वापर वाढवणं आवश्यक आहे. नदीजोड प्रकल्पाची गरज ही या भागांमध्ये आहे.
असं आपल्याला सांगता येईल. साखर कारखान्यामध्ये जर बघितलं की वैद्यनाथ साखर कारखाना, परळी जय भवानी साखर कारखाना, गेवराई, एडेश्वरी ॲग्रो, केज, माजलगाव कारखाना हा एक उल्लेख आपल्याला करता येईल. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय आहे, सर्वात संख्या जिल्ह्यात सुमारे 8 ते 10 प्रमुख कारखाने, सर्वात जुना वैद्यनाथ साखर कारखाना, खाजगी प्रकल्प, एडेश्वरी ॲग्रो. तालुक्यांमध्ये जर बघितली परळी, गेवराई, माजलगाव, आष्टी, केज, आंबेजोगाई हे प्रमुख साखरपट्टे म्हणून आपल्याला ओळखता येईल. साखर कारखान्याचा बीड जिल्ह्यातला आर्थिक कणा म्हणून आपल्याला साखर कारखाना केवळ उत्पादनच नाही तर ग्रामीण विकासाला एक प्रकारची खुलीद्वारे केली. शेतकऱ्यांचं कल्याण, ग्रामीण रोजगार आणि औद्योगिक ओळख म्हणून आपल्याला याबद्दलचा उल्लेख करता येईल. याच्यामध्ये जर बघितलं गेलं की धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाच्या संदर्भाबद्दलचं परळी वैजनाथ जे मंदिर आहे हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. हे दक्षिण काशी म्हणून देखील ह्या परळी वैजनाथच्या मंदिराला उल्लेख केला जातो. मंदिराचं बांधकाम हे दगडी असून अहिल्याबाई होळकर यांनी पुनरुज्जीवित केलं. इथले परळी या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र देखील आहे. त्याच्यानंतर आंबेजोगाई हे एक सांस्कृतिक केंद्र, यामध्ये योगेश्वरी मंदिर जे अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी म्हणून या मंदिराला उल्लेख केला जातो. हे कोकण शैलीचं आहे. मुकुंदराज महाराज म्हणजे मराठीतले आद्यकवी मानले गेलेले जे मुकुंदराज आहेत त्यांची समाधी ही याच ठिकाणी आहे. ज्यांनी कोणता ग्रंथ लिहिला होता, विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला आहे. इथे दासोपंत जे आहेत यांची देखील प्रसिद्ध पासोडी आपल्याला हे आंबेजोगाई या ठिकाणी मिळते. त्याच्यानंतर धारूर किल्ला जो आहे तर धारूर किल्ल्याला फतेहबाद म्हणून ओळखलं जातं. हा किल्ला एका दरीमध्ये बांधला होता आणि खंडोबा मंदिर हे धारूरमधलं प्रसिद्ध आहे. कंकाळेश्वर मंदिर हे बीड शहरातलं सर्वात जुनं प्रसिद्ध शिव मंदिर आहे. ह्या मंदिराच्या चारही बाजूनी पाण्याने वेढलेलं हे चालुक्यकालीन स्थापत्य शैलीमधला एक प्रकारचा आदर्श नमुना म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. कपिलधार जो धबधबा आहे हा बीड जिल्ह्यातलं एकमेव निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून उल्लेख केला जातो. इथं मन्मथ स्वामी यांची समाधी आणि पावसाळ्यात या धबधब्याचं सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक देखील येतात. त्याच्यानंतर आहे नायगाव मयूर अभयारण्य, जसं आता आपण उल्लेख केला की बीड जिल्ह्यातला पाटोदा तालुक्यामध्ये हे आहे. इथं प्रसिद्ध मयूर अभयारण्य हे आहे आणि या ठिकाणी बरेच लोक हे मोर पाहण्यासाठी येतात. महत्त्वाचे मुद्दे, महाराष्ट्राचे केंद्रस्थान ह्या जिल्ह्याला मानलं जातं. मराठीतले आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी, आंबेजोगाई, परळी वैजनाथ, 5व्या क्रमांकाचा ज्योतिर्लिंग. बीड जिल्हा हा ऊसाचा आणि ऊसाच्या मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर जिल्ह्याचा भूगोल आणि अर्थव्यवस्थेच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर जिल्ह्याची भौगोलिक ओळखीच्या संदर्भाबद्दल विशेषतः मध्यवर्ती भागामध्ये वसलेला, राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा, जिल्ह्याची रचना पठारी आणि विविध प्रकारची मृदा, गोदावरी, मुळा, प्रवरा या नद्यांच्या खोऱ्यामध्ये जिल्ह्याच्या काही भाग हा सुपीक आहे. इथं कृषी आधारित उद्योगाचं एक प्रकारे जाळं विणल्याचा उल्लेख करता येईल. खनिज संपत्तीच्या बाबतीमध्ये जर बघितलं गेलं तर चुनखडी याचे साठे हे या भागांमध्ये आढळतात. सिमेंट उद्योग, चुना उद्योग करणं व रासायनिक कारखान्यांमध्ये वापर करणं हा एक आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यामध्ये दगड हा बेसॉल्ट प्रकारचा दगड या जिल्ह्याच्या डोंगरामधून विपुल प्रमाणामध्ये आढळतो. मुरुम रस्ते बांधणी आणि घराच्या पायाभरणीसाठी याचा वापर केला जातो. रोजगार, काम क्षेत्रातून हजारो स्थानिक लोकांना हा रोजगार हा मिळाल्याचा उल्लेख करता येईल. चुनखडी हा 75%, दगडगोटा 55% आणि मुरुम हा 40% या जिल्ह्यातल्या खाणकाम महसुलासाठी चुनखडीचा वाटा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. प्रमुख उद्योगामध्ये जर आपण बघितलं गेलं तर साखर उद्योग, सहकारी आणि खाजगी क्षेत्रांमध्ये हे वाढल्याचा उल्लेख करता येईल. कापूस जिनिंग प्रेसिंग ज्याला आपण म्हणतो, याच्यामध्ये जिल्ह्याच्या कोरडवाहू भागामध्ये कापसाचं उत्पादन घेतलं जातं. कापूस हा जिनिंग आणि प्रेसिंग मिलचं जाळं देखील विकसित केलं गेलं आणि कापडावर प्रक्रिया करून सूतगिरण्यांकडे ते पाठवलं जातं. त्याच्यानंतर आहे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन आहे. सहकारी संस्थांद्वारे दूध संकलन केलं जातं आणि प्रक्रिया केंद्र, दूध पावडर, पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात. त्याच्यानंतर इतर कृषी आधारित तेल गिरण्या म्हणजे भुईमुग आणि सोयाबीन उत्पन्नामुळे तेल काढण्याचं विकसित झालं. फळ प्रक्रियामध्ये कांदा, द्राक्षे, डाळिंब यावर आधारित शीतगृह प्रक्रिया देखील या भागांमध्ये सुरू झाली. त्याच्यानंतर औद्योगिक विकासाच्या प्रवासामध्ये पारंपरिक शेती आणि ग्रामीण कारागिरी चळवळीचा मध्ये जर साखर कारखाने आणि दूध संघाची स्थापना, आधुनिकीकरणामध्ये प्रगत यंत्रसामुग्री, निर्यातक्षम कृषी उत्पादनं आणि भविष्यामध्ये अन्न प्रक्रिया व तंत्रज्ञान आधारित उद्योग हे आहेत. त्याच्यानंतर आहे परीक्षेसाठी महत्त्वाचं, जिल्ह्याची प्रमुख खनिज संपत्ती चुनखडी, प्रमुख कृषी उद्योग, साखर उद्योग,
सहकारी चळवळीचं माहेरघर म्हणून जिल्ह्याची ओळख, दुग्ध व्यवसायात सहकारी संस्थांची कळीची भूमिका ही आपल्याला उल्लेख करता येईल. बीड जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधीच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की सध्याचे खासदार आणि आमदार 24-25च्या दरम्यानचं जर बघितलं गेलं तर त्या संदर्भाबद्दलची माहिती पाहू. त्याच्यामध्ये प्रशासकीय आणि राजकीय संरचनाच्या बाबतीमध्ये लोकसभा मतदारसंघ 1, विधानसभा मतदारसंघ 6, स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद आणि नगर परिषदा या संदर्भाबद्दलचं लोकसभा मतदारसंघ जे आहे खासदार माहिती 2024च्या निवडणुकांनुसार जर बघितलं गेलं तर बजरंग मनोहर सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे 2024 पासून लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून त्यांनी विजय संपादन केलाय. तुतारी हे त्यांचं चिन्ह होतं. त्याच्यानंतर विधानसभा मतदारसंघाची यादी जर बघितली गेली की 228 गेवराई, त्याच्यानंतर 29 माजलगाव, 30 बीड, 31 आष्टी, 32 केज आणि 33 परळी. त्याच्यानंतर गेवराई विधानसभा मतदारसंघातून आमदार विजयसिंह शिवाजीराव पंडित हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे निवडून आले आणि गेवराई हा बीड जिल्ह्यातील महत्त्वाचा एक शेती प्रधान मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. माजलगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रकाशदादा सोळंके हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार गटांकडून निवडून आले होते. माजलगाव धरण आणि साखर उद्योग परिसर म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतरचा आहे बीड विधानसभा मतदारसंघ संदीप रवींद्र क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. त्याच्यानंतर क्षीरसागर कुटुंबीय हे बीडच्या राजकारणातून दीर्घकाळापासून सक्रिय असल्याचा उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर आष्टी विधानसभा मतदारसंघ आमदार सुरेश रामचंद्र धस भारतीय जनता पक्ष आष्टी पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्यामध्ये त्यांचा समावेश आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यानंतरचा एक केज तालुका विधानसभा नमिता अक्षय मुंदडा भारतीय जनता पक्ष मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी म्हणून उमेदवारासाठी म्हणून राखीव त्या तिथे विजयी झाल्यात. परळी विधानसभा मतदारसंघातून आमदार धनंजय मुंडे हे निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटांमध्ये आहेत. परळी हे धार्मिक आणि औष्णिक वीज निर्मिती केंद्र म्हणून आपल्याला प्रसिद्ध आहे. लोकप्रतिनिधी पक्षनिहाय घोषणा जर आपण बघितली गेली तर बीडमध्ये लोकसभेमध्ये बजरंग सोनवणे, गेवराईमध्ये विजयसिंह पंडित, बीडमध्ये संदीप क्षीरसागर, माजलगावमध्ये प्रकाश सोळंके, परळीमध्ये धनंजय मुंडे. या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये शरद पवार NCP, त्याच्यानंतर अजित पवार गटांचा जो घड्याळ आणि त्याच्यानंतर BJP हे निवडून आल्याचा उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर प्रमुख परीक्षाप्रमुख जर बघितलं गेलं तर लोकसभा मतदारसंघ क्रमांक 39 केज हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव. मराठवाड्यातला बीड हा राजकीय अत्यंत संवेदनशील जिल्हा म्हणून उल्लेख केला जातो. 2024च्या निवडणुकीत बजरंग सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून त्यांनी विजय मिळवल्याचा उल्लेख करता येईल. स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद यामध्ये जिल्हा परिषदेची स्थापना ही 1 मे 1962 रोजी सध्या निवडणुका प्रलंबित असल्यामुळे कार्यकारी अधिकारी CEO हे पाहतात. एकूण 11 पंचायत समिती आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संदर्भाबद्दलचं जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या संदर्भाबद्दलची माहिती पाहू. याच्यामध्ये एक भाग इथं लक्षात ठेवा की महिला लोकप्रतिनिधीमध्ये नमिता मुंदडा हे बीड जिल्ह्यातील सध्याच्या एक महिला आमदार केज मतदारसंघामधून जे विधानसभेमध्ये आहेत. त्याच्यानंतर बीडचे राजकीय वारसा जर बघितला गेला तर बीड जिल्ह्यात राज्याला गोपीनाथराव मुंडे यांच्यासारखे दिग्गज नेतृत्व दिलं आणि मुंडे कुटुंबियांचा प्रभाव आजही या जिल्ह्यामध्ये दिसतो. त्याच्यानंतर आहे लोकसभा विशेष यामध्ये बजरंग बाप्पा सोनवणे हे आणि विशेषतः पंकजाताई मुंडे जे आहेत तर यांचा पराभव करून ते बजरंग सोनवणे हे निवडून आले, हे आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यानंतरचा आहे महत्त्वाची संख्या जर बघितली तालुके 11, आमदार 6 आणि खासदार 1 म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. बीड जिल्ह्यातील प्रशासनाच्या संदर्भाबद्दल जर आपण बघितलं तर याच्यामधले 4 प्रमुख स्तंभ पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की आता सध्याचे जे पालकमंत्री आहेत तर हे सुनेत्रा अजित पवार ह्या उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याच्या ज्या आहेत तर त्या आता सध्याच्या बीडच्या पालकमंत्री म्हणून उल्लेख करता येईल. फेब्रुवारी 2026च्या आताच्या ज्या नवीन ज्या अहवालानुसार सुनेत्रा पवार ज्या आहेत तर त्या बीडच्या पालकमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही महत्त्वाची जबाबदारी ही त्यांच्याकडे गेली. यापूर्वी बीडचे पालकमंत्री हे अजित पवार हे होते.
त्याच्यानंतरचं आहे जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे सर्वोच्च प्रशासकीय प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकारी हे विवेक जॉन्सन हे भारतीय प्रशासकीय सेवेतले अधिकारी म्हणून ओळखले जाते. म्हणजे जिल्ह्यातल्या महसूल विभागाचे प्रमुख आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठीची किंवा जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्य पाहत आहेत. त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्याची प्रमुख कार्य महसूल प्रशासन, जमीन महसूल गोळा करणं, महसुली अपिलांची सुनावणी करणं, निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून निवडणुकांचं नियोजन करणं, आपत्ती व्यवस्थामध्ये पूर, दुष्काळ आणि आपत्तीच्या वेळी कार्य करणं हा एक आपल्याला सांगता येईल. पोलीस अधीक्षक हे जिल्ह्यातील पोलीस दलाचे प्रमुख आहेत. ते आता सध्याचे आहेत नवनीत कावत. हे 2017च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा IPSचे अधिकारी म्हणून आपला उल्लेख करता येईल. डिसेंबर 24 त्यांनी बीडचा पदभार हा स्वीकारल्याचा उल्लेख करता येईल. पोलीस अधीक्षकांची प्रमुख कार्य जर बघितली गेली, जिल्ह्यातल्या पोलीस ठाण्यावर नियंत्रण ठेवणं, कायदा सुव्यवस्था राखणं, VIP सुरक्षा आणि सण उत्सवांचं नियोजन करणं, दहशतवाद विरोधी कारवाई आणि गुन्हे तपास करणं ही भूमिका आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जर बघितलं गेलं तर जिल्हा परिषद प्रशासकीय प्रमुख, याच्यामध्ये CEO जे आहेत तर ते जितीन रहमान हे भारतीय प्रशासकीय सेवेतले अधिकारी म्हणून उल्लेख करता येईल. ग्रामीण भागातील विकास योजनांच्या अंमलबजावणीचे प्रमुख आणि कार्यालय जिल्हा परिषदेचे म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. अच्छा, याच्यामध्ये CEOची ग्रामीण विकासातली महत्त्वाची भूमिका कोणती होती तर शिक्षण विभागामध्ये जिल्हा परिषद शाळांचं नियंत्रण आणि गुणवत्तेचं निरीक्षण, आरोग्य विभागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि लसीकरण मोहीम, कृषी विकासामध्ये शेतकऱ्यांसाठी शासकीय आणि ग्रामीण भागांपर्यंत योजना पोहोचवणं हा उद्देश आहे. त्याच्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या व्यापक कामात मदत करण्यासाठी विलास जाधव हे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड हे आहेत आणि ते CEO विविध प्रशासकीय आणि विकास कामामध्ये सहकार्य करतात. आता एक आपला शॉर्टकट जर बघितलं गेलं तर पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक हे नवनीत कावत, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान म्हणून यांचा उल्लेख करता येईल. जिल्ह्याच्या प्रशासकीय मध्ये जर बघितलं गेलं तर जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी, सर्वोच्च अधिकारी, उपविभागीय स्तरावर उपजिल्हाधिकारी, तालुका स्तरावर तहसील आणि ग्रामस्तरावर तलाठी यांचा प्रमुख म्हणून उल्लेख करता येईल. अधिकाऱ्यांच्या परस्पर समन्वयाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की जिल्ह्याच्या विकास कामात तीनही भागांवर एक समन्वय ठेवणं, महसूल आणि पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी, महसूल आणि जिल्हा परिषद नैसर्गिक आपत्ती ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि जिल्हा परिषद आरोग्य हे सार्वजनिक आरोग्य जपण्यासाठी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. अलीकडचा झालेला जो बदल आहे डिसेंबर 2024 नवनीत कावत यांची पोलीस डिसेंबर 2024 नवनीत कावत यांची पोलीस अधीक्षक म्हणून ही त्यांची नियुक्ती झाली. 2025-26 मध्ये सुनेत्रा पवार यांची पालकमंत्री म्हणून जबाबदारी आणि नियुक्ती हे आपल्याला उल्लेख करता येईल. परीक्षेसाठी महत्त्वाचं जिल्हाधिकारी जिल्हा नियोजन समितीचे सचिव असतात, पालकमंत्री हे त्या समितीचे अध्यक्ष असतात, पोलीस अधीक्षक हे पोलीस दलाचे शिस्त पालनाचे अध्यक्ष आहेत असा एक उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यानंतरचा आहे की इथपर्यंतचा एक शॉर्टकट भाग, मी जास्तीत जास्त अचूक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु याच्यामधलं जर काही नवीन काही बदल झाला असेल तर तसं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाका. मला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.